नमस्कार मित्रांनो, मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तंबाखूमुक्त शाळा निकष कोणते व त्याची पूर्तता कशी करावी. आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत आपल्याला तंबाखूमुक्त शाळा केली आहे का याचं प्रमाणपत्र आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. हा मुद्दा आपल्याला त्या स्पर्धेअंतर्गत विचारण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कार्यालयाद्वारे अनेकदा सूचना केली जाते की तंबाखूमुक्त शाळा करा, त्याचं प्रमाणपत्र आम्हाला दाखवा आणि त्याचं प्रमाणपत्र आपल्याला संग्रही ठेवायचं. आता तंबाखूमुक्त शाळा करायची आहे, मग याकरता निकष कोणते, पूर्वतयारी कोणती करायची आहे, त्याची पूर्तता कशी करायची आहे, हे सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे आपल्याला या निकषाअंतर्गत काय काय आहे, कोणत्या प्रकारे पूर्वतयारी करायची आहे. सलाम मुंबई फाउंडेशनची आपल्याला ॲप अपलोड म्हणजे डाउनलोड करायची आहे. डाउनलोड केल्यावर त्यानंतर 9 निकषाचा जो संग्रह केलेले फोटो आहे ते आपल्याला इथे अपलोड करायचे आहे. त्यानंतर आपल्याला काही वेळानंतर आपल्याला प्रमाणपत्र त्या ॲपवर मिळेल आणि ते प्रमाणपत्र आपल्याला आपल्या शाळेमध्ये दर्शनी भागात लावायचं आहे आणि आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत हे प्रमाणपत्र आपल्याला दाखवायचे आहे. त्या अंतर्गत आपल्याला ह्या गुण मिळणार आहे. आता हे निकष कोणते हे जाणून घेऊया आपण. बघा, आता आपल्याला इथे निकष दिलेले आहे. सलाम मुंबई फाउंडेशनद्वारे आपल्याला निकष दिलेले आहे आणि ह्या सलाम मुंबई जी फाउंडेशनची ॲप आहे त्या ॲपवरच आपल्याला ऑनलाईन सर्व सबमिट करायचं आहे. आपण ते नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. त्यापूर्वी निकष कोणते हे जाणून घेऊया. निकष क्रमांक 1, शैक्षणिक संस्थेच्या आवारात दर्शनी भागात तंबाखूमुक्त परिसर असा फलक असावा. फलकावर अधिकृत व्यक्तीचे नाव, हुद्दा, संपर्क क्रमांकाचा उल्लेख साईन बोर्डवर असावा. आता निकष 1 आपण पाहिला आहे, त्याची पूर्तता कशी करावी. सर्व प्रमुख ठिकाणी ऑफिस, नोटीस बोर्ड, जिने, लायब्ररी, वॉशरूमसारख्या बॅनर, फ्लेक्स किंवा भिंतीवर रंगवलेले तंबाखूमुक्त क्षेत्र असे चिन्ह असावे. तेल पेंट वापरावा जेणेकरून ते जास्त काळ टिकेल. बघा, तुम्ही भिंतीवर इमेज बीसुद्धा तयार करू शकता त्याप्रमाणे, किंवा फ्लेक्ससुद्धा तयार करू शकता. पण भिंतीवर तयार करत असताना ऑइल पेंटचा वापर करावा अशाने सूचना केली आहे की जेणेकरून जास्त काळ टिकेल. शाळेच्या आवारात जास्तीत जास्त कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी शाळेतील अनेक ठिकाणी बॅनर विस्थापित केले जाऊ शकतात. SMF वेबसाईटवर नमूद केलेल्या फॉर्मॅटमध्ये बॅनर 60 सेंटीमीटर गुणिले 45 सेंटीमीटर या प्रमाणात मुद्रित करणे आवश्यक आहे. बघा, बॅनर केवढं असावे, 60 सेंटीमीटर आणि 45 सेंटीमीटर अशा प्रकारचं बॅनर असावं. TFS ॲपवर सायनेज बॅनर क्लोज अप म्हणून एक फोटो अपलोड करावा, म्हणजेच नाव, पद इत्यादी तपशील चित्रात स्पष्टपणे दिसले पाहिजे. दुसरे चित्र भिंतीवर प्रदर्शित केलेल्या बॅनर चिन्हासह शिक्षक आणि विद्यार्थी असावे. हे दोन्ही चित्र अपलोड केल्याचे तुमचा निकष पूर्ण होईल. म्हणजे 2 फोटो अपलोड केले. पहिला फोटो कोणता आहे, आपल्याला एक तंबाखूमुक्त परिसराचं बॅनर तयार करायचा आहे, त्याचा क्लोजअप फोटो अपलोड करायचा आहे. दुसरा फोटो बघा इथे दिलेलेच आहे. दुसरा फोटो बघा, तंबाखूमुक्त परिसरच्या बॅनरसोबत आपल्याला इथे शिक्षक आणि विद्यार्थ्यासोबत काढायचा आहे. म्हणजे पहिला एक क्लोजअप फोटो बॅनरचा आणि दुसरा शिक्षक आणि विद्यार्थी आणि बॅनरसोबत. बघा इथे दिलेला आहे तंबाखूमुक्त परिसर अशा प्रकारचे आपल्याला चिन्ह तयार करायचे आहे. इथे तंबाखूचा वापर हा दंडनीय गुन्हा आहे. आपणास कोणत्याही प्रकारचे उल्लंघन दिसल्यास कृपया येथे अहवाल द्यावा. नाव, पदनाम, संपर्क व्यक्ती म्हणजे मुख्याध्यापकाचं नाव, पद आणि मोबाईल क्रमांक, किंवा खाली दिलेला आहे क्विटलाईन नंबर, टोल फ्री नंबर द्या, याच्यावर सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. बघा, लांबी त्याने 60 सेंटीमीटर घेतली आहे आणि उंची 45 सेंटीमीटर घेतली आहे. अशा प्रकारचं बॅनर तयार करायचा आहे, क्लोजअप अपलोड करायचा आहे आणि मग बॅनर लावलेला फोटो विद्यार्थ्यांचा आणि शिक्षक कर्मचाऱ्यांचा आपल्याला अपलोड करायचा आहे. पहिला मुद्दा आपला इथे निकष पूर्ण झालेला आहे. निकष क्रमांक 2 बघूया काय म्हणते. निकष क्रमांक 2, तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था प्रवेशद्वाराच्या सीमेवर शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीवर असा फलक लावलेला असावा. या फलकावर अधिकृत व्यक्तीचे नाव, पदनाम, संपर्क क्रमांक उल्लेख फलकावर असावा. निकष क्रमांक 2ची पूर्तता कशी करावी. शैक्षणिक संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ सीमा भिंतीवर बॅनर किंवा ऑइल पेंट केलेले तंबाखूमुक्त शिक्षण संस्था असे चिन्ह असावे. बॅनर 60 सेंटीमीटर 45 सेमी या प्रमाणात मुद्रित केले जाणे आवश्यक आहे. वर नमूद केलेल्या फॉर्मॅटमध्ये जे SMF वेबसाईटवर देण्यात आलेले आहे. TFS ॲपवर सायनेज बॅनरचा क्लोजअप म्हणून एक फोटो अपलोड करावा, म्हणजे नाव, पद इत्यादी तपशील चित्रात दिसणे आवश्यक आहे. दुसरे चित्र
भिंतीवर प्रदर्शित केलेल्या बॅनर चिन्हासह शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे असावे. ही दोन्ही चित्रे अपलोड केल्याने तुमचा दुसरा निकष पूर्ण होईल. म्हणजे काय करायचं आहे बघा, आता इथे दिलेलंच आहे. शैक्षणिक तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था, आपल्याला अशा प्रकारचं एक काय करायचं आहे, बॅनर तयार करायचा आहे. त्याचा क्लोजअप फोटो घ्यायचा आहे. दुसरा फोटो तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था, तेच बॅनर आपल्याला एखाद्या भिंतीवर चिकटवून शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी असे 2 फोटो घ्यायचे आहे आणि 2 फोटो आपल्याला अपलोड करायचा. म्हणजे निकष क्रमांक 2 आपला काय होईल, पूर्ण होईल. आता बघा निकष क्रमांक 3, शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थाचा वापराचा पुरावा असू नये. उदा सिगारेट, बिडीचे थोडके किंवा गुटखा, तंबाखूचे पाऊच, भिंतीवर थुंकण्याचे डाग इत्यादी. आता ह्या आपल्याला निकष क्रमांक 3 आहे, त्याची पूर्तता कशी करावी. निकष क्रमांक 3ची पूर्तता करण्यासाठी बघा, TFS यापर शाळेच्या मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरी आणि शिक्क्यासह नोटीसचे छायाचित्र अपलोड करा. म्हणजे आपल्याला एक नोटीस काढायचं आहे. आता नोटीस कसा काढायचा नमुना इथे दिलेला आहे. नोटीसचे स्वरूप वेबसाईटवर आढळू शकते. शाळेच्या परिसर स्वच्छ आहे, तंबाखूमुक्त पदार्थाचा वापर कोणताही पुरावा नाही हे दाखवणारा दुसरा फोटो, नोटीसचे चित्र आणि शाळेच्या परिसराचे चित्र अपलोड केल्यानंतर निकष 3 पूर्ण होईल. आपल्याला नोटीस काढायचा आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला म्हणजे नोटीस म्हणजे स्वयं घोषणापत्र तयार करायचं आहे. तंबाखूमुक्त क्षेत्र, परिसर, नियम आणि इथं दिलेलं आहे आपल्याला, इथं सर्व काही लेखी दिलेलं आहे. ह्या तयार केलेला नोटीस आणि इथं प्राचार्याची सही हे एक. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला शाळेचा स्वच्छ परिसर, जिथे कोणत्याच प्रकारे तंबाखू, विडी किंवा थुकल्याचे संकेत नाही, अशा प्रकारचा परिसर आपल्याला फोटो काढायचे आहे आणि 2 फोटो हे आपल्याला अपलोड करायचे. आता बघा, आपल्याला जेव्हा समजा ह्या व्हिडिओ आपल्यापर्यंत येईल, तिथे जेव्हा मी पोस्ट फॉरवर्ड करेल, तिथे माझा मोबाईल नंबर राहील. आपल्याला मला मेसेज करायचा आहे, मी तुम्हाला PPT देईल. ह्या PPTमध्ये स्पष्ट दिलेलं आहे. तशा प्रकारची आपल्याला पूर्वतयारी करायची आहे. बघा इथे हे घोषणापत्र तयार करायचं आहे, त्याचा एक फोटो आणि स्वच्छ परिसराचा एक फोटो, असे 2 फोटो आपल्याला अपलोड केल्यानंतर आपला निकष 3 पूर्ण होणार आहे. आता निकष क्रमांक 4 बघूया. बघा, तंबाखूच्या दुष्परिणामावर आधारित पोस्टर किंवा तंबाखूच्या दुष्परिणामावर आधारित साहित्य शाळेत प्रदर्शित केलेले असावे. पोस्टर किंवा साहित्य आपल्याला प्रदर्शित केलेले असावे, हा 4था क्रमांकाचा मुद्दा आहे. आता हा निकष पूर्तता कशी करावी. तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखूजन्य पदार्थाचे आढळणारे घातक रसायने, त्यानंतर इत्यादीबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी पोस्टर किंवा तंबाखू जागरूकता साहित्य जसे निबंध लेखन, कविता लेखन इत्यादी आवारात प्रदर्शित करावे. बघा, म्हणजे तुम्ही आता घोषवाक्य स्पर्धा घेऊ शकता, निबंध लेखन स्पर्धा घेऊ शकता, कविता लेखन स्पर्धा घेऊ शकता. तंबाखूवर विषय आपला तंबाखू राहील आणि जागरूकता सामग्रीचे नमुना आपल्या वेबसाईटवर आपल्याला अपलोड करायचे आहे. शाळेच्या आवारात छापले किंवा प्रदर्शित केले जाऊ शकतात. बघा, भिंत सूचना फलक. बघा, भिंत सूचना फलक, आपल्याला सूचना फलक तयार करायचे आहे. भिंतीवर आपल्याला तंबाखू विरोधी गोष्टी आपल्याला रंगवायच्या आहे. त्यानंतर इतर सपाट पृष्ठभागावर प्रदर्शित केलेल्या पोस्टर, जागरूकता सामग्रीसह शिक्षक आणि विद्यार्थ्याचे 2 फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. कृपया अपलोड केलेल्या चित्रात तंबाखूच्या दुष्परिणामावरील संदेश स्पष्टपणे दिसत असल्याची खात्री करा. तसेच हे पोस्टर विद्यार्थी शिक्षकांनी धरून न ठेवता भिंतीवर लावलेले असावे याची खात्री करा. बघा, आता तुम्ही पोस्टर तयार करू राहिले, त्या पोस्टरवर कोणता संदेश असावा, तंबाखूच्या दुष्परिणामाचा संदेश असावा आणि ते आपल्याला धरायचे नाही आहे. ते आपल्याला कुठे आहे, ते भिंतीवर लावलेले असावे. बघा इथे असे ते बघा याने दिलेले आहे. तेव्हा काय, तंबाखू सोडा आणि आरोग्य सांभाळा, तंबाखू मतलब खल्लास, तंबाखूचा घात जीवनाचा नाच, अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहे, हे असे घोषवाक्य लावायचे आहे आणि तंबाखूचे दुष्परिणामाचे आपल्याला पोस्टर वगैरे लावायचे आहे. आणि असे विद्यार्थी आणि पोस्टरसहित आपल्याला फोटो काढायचे आहे आणि निकष आपल्याला काय करायचं आहे, 4 पूर्ण करायचा आहे. आता निकष 5 पाहूया. निकष क्रमांक 5, शैक्षणिक संस्थेत गेल्या 6 महिन्यात किमान एक तंबाखू नियंत्रणावर आधारित उपक्रम राबवणे. आता कोणता उपक्रम राबवायचा आहे. निकष क्रमांक 5ची पूर्तता कशी करावी. जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे, स्वातंत्र्य दिन, पोषण दिन, बालक दिन 14 नोव्हेंबर, राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी इत्यादी यासारख्या महत्त्वाच्या दिवसामध्ये शिक्षक पोस्टर पेंटिंग, तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती रॅली, आरोग्य तपासणी शिबिरे, रांगोळी काढण्याचा उपक्रम इत्यादी कोणताही एक उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. यावर इव्हेंटचे कोणतेही 2 फोटो अपलोड केले जाऊ शकतात. 2 फोटोवरील इव्हेंटचे एकच इव्हेंट राबवायचे आहे, त्याचे 2 फोटो अपलोड करायचे आहे.
तंबाखू नियंत्रण संदेश उदा रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त शाळा अभियान रांगोळीच्या चित्रात तंबाखू विरोधी संदेश दर्शवणारा बॅनर दाखविला पाहिजे. फोटोमध्ये इत्यादी शाळेचे नाव आणि विद्यार्थी आणि शिक्षकांना दाखवावे. बघा आता इथं तुम्हाला त्याचा एक नमुना फोटो दिलेला आहे. बघा तंबाखूमुक्त रॅली काढली आहे सदर शाळेने आणि त्याच्या हातामध्ये असे घोषवाक्याचे संदेश तंबाखू दुष्परिणामाचे संदेश देणारे बॅनर वगैरे आहेत, फोटो आहेत. अशा प्रकारे आपल्याला फोटो इथे अपलोड करायचे आहे. निकष क्रमांक 5 मध्ये. निकष क्रमांक 6 बघूया. त्या निकष क्रमांक 6 मध्ये बघा काय आहे. शैक्षणिक संस्थेच्या अधिकृत व्यक्ती तंबाखूमुक्त शाळा मॉनिटर्स म्हणून कर्मचाऱ्यामधून अधिकारी किंवा शिक्षक विद्यार्थी प्रतिनिधी नेमले पाहिजेत. फलकावर तंबाखू मॉनिटरचे नाव, पद, हुद्दा आणि संपर्क नंबर नमूद करावे. आपल्याला काय करायचे आहे, तंबाखूमुक्त शाळा मॉनिटर नेमायचे आहे. कोणामधून नेमायचे आहे, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांमधून निवडायचे आपल्याला. आता ह्याची पूर्तता कशी करायची, निकष क्रमांक 6ची पूर्तता कशी करावी. तंबाखूमुक्त शाळा मॉनिटर्स तपशील चार्ट पेपर किंवा बॅनरवर स्पष्टपणे नमूद केला पाहिजे आणि शाळेच्या आवारात प्रदर्शित केला पाहिजे. तंबाखू नियंत्रण मॉनिटर हा शाळेचा स्टाफ सदस्य, अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या प्रतिनिधीमधून निवडला जाऊ शकतो. यावर तंबाखू नियंत्रण मॉनिटरचे नाव, पद, फोन यासारखे तपशील स्पष्टपणे दर्शवणाऱ्या चिन्हाचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. दुसरा फोटो भिंतीवर प्रदर्शित केलेल्या चिन्हासमोर सर्व तंबाखू नियंत्रण मॉनिटरचा असावा. अशा प्रकारे 6 निकष आपल्याला पूर्ण करता येईल. याचे फोटो दिलेले आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, तंबाखूमुक्त शाळा मॉनिटर्स, शाळेचे नाव, चिपशाळा, भक्तीचा मळा, तालुका आष्टी, जिल्हा सांग असे मॉनिटरचे नाव, पद, मोबाईल नंबर आपल्याला इथे लिहायचे आहे. आणि एक त्याचा क्लोजअप फोटो, 2 फोटो, एक क्लोजअपचा फोटो आणि तेच बॅनर चिपकवून विद्यार्थ्यांसमोर, शिक्षकासमोर, कर्मचाऱ्यासोबत दुसरा फोटो, अशा प्रकारे 2 फोटो आपल्याला काय करायचे, अपलोड करायचे आहे. निकष क्रमांक 7 बघा. तंबाखूचा वापर शाळेच्या परिसरात केला जाणार नाही हा नियम शैक्षणिक संस्थेच्या आचारसंहितेमध्ये समाविष्ट केला पाहिजे. बघा या निकष क्रमांक 7ची पूर्तता कशी करावी, काय करायचं आहे आपल्याला निकष क्रमांक 7 अंतर्गत ते बघूया. शाळेने शाळेच्या लेटर हेडवर नोटीस जारी करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये असे नमूद केलेले असावे की शाळेच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थाचा ताबा, सेवन, विक्री, जाहिरात करण्यास मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यावर तंबाखू नियंत्रण निरीक्षक, मुख्याध्यापक किंवा प्रभारी अधिकारी यांच्याकडून कारवाई केली जाईल. ही सूचना शाळेच्या सूचना फलकावर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. बघा आपल्याला तशा प्रकारचा सूचना फलक तयार करायचा आहे. यावर पत्र, आपल्याला तयार केलेलं पत्र, यावर आचारसंहितेचा दस्तावेज झूम केलेल्या प्रतीत अपलोड करायचा आहे. आचारसंहितेचा दस्तावेज आपल्याला अपलोड करायचा आहे आणि पत्र अपलोड करायचं आहे सदर ॲपवर. शाळेच्या लेटर हेडवर जारी केलेल्या नोटीसवर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी किंवा शिक्का असणे अनिवार्य आहे. आणि जो तुम्ही नोटीस तयार कराल यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आपल्याला असणे आवश्यक आहे. कृपया पत्रावर नमूद केलेल्या माहिती अपलोड केलेल्या चित्रात स्पष्टपणे दिसत असल्याची खात्री करा. दुसरी प्रतिमा नोटीस धारण करणाऱ्या शिक्षकाची, निरीक्षकाची सूचना जिथे प्रदर्शित केली आहे त्याच्याजवळ उभे असलेल्या शिक्षकांची, निरीक्षकाची असणे आवश्यक आहे. बघा आपल्याला नोटीस असा तयार करायचा आहे, शाळेच्या लेटर हेडवर तयार करा, नाहीतर तुमच्या कोऱ्यात कागदावर तयार करा, शाळेचा सही शिक्का मारा आणि तो आपल्याला यावर प्रदर्शित करायचा आहे. आणि त्यासोबत बघा जिथे आपल्याला प्रदर्शित करणार आहे नोटीस, जिथे चिपकवणार आहे त्याच्यासोबत आपल्याला शिक्षक, निरीक्षक, आपल्याला एक शिक्षक निरीक्षक म्हणून नेमायचा आहे. त्याचे फोटो, विद्यार्थ्याचे फोटो त्या नोटीससोबत आपल्याला असणे आवश्यक आहे. बघा निकष क्रमांक 8 शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीवर 100 यार्ड क्षेत्र रेखांकित केले पाहिजे. निकष क्रमांक 8ची पूर्तता कशी करावी. शाळेने शाळेच्या बाह्य सीमेवर 100 यार्ड 300 फूट दूर असलेल्या रेषा चिन्हांकित करणे आवश्यक आहे. ते डांबर किंवा काँक्रीटच्या रस्त्यावर केले पाहिजे, जिथे स्पष्टपणे दृश्यमान दिसेल. चमकदार तेल पेंट असलेली रेषा काढा किंवा तंबाखू मुक्त क्षेत्र लिहा. बघा तंबाखू मुक्त क्षेत्र आपल्याला अशी एक रेषा काढायची आहे. 100 यार्ड म्हणजे शाळेच्या बाह्य सीमेपासून 100 यार्डपर्यंत 300 फूटच्या अंतरमध्ये एक तंबाखू मुक्त क्षेत्र अशी रेषा काढायची आहे आणि त्या रेषेचा फोटो आपल्याला यावर अपलोड करायचा आहे.
पहिले चित्र हे रेखांकित रेषेचे चित्र झूम केलेले असले पाहिजे. तंबाखू मुक्त क्षेत्र हे शब्द आणि दुसरे चित्र त्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह अपलोड करावे. पहा, तंबाखू मुक्त क्षेत्र एक मोठी अशा रेषा काढायची आपल्याला, त्याचा एक फोटो घ्यायचा आहे क्लोजअप, आणि मग नंतर दुसरा फोटो शिक्षक आणि विद्यार्थ्याचा सोबत घ्यायचा आहे. बघा, टीप दिलेली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने शैक्षणिक संस्थेचे चिन्हांकित क्षेत्रामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकले जात नाहीत याची खात्री करण्यासाठी 100 यार्ड क्षेत्र स्पष्टपणे चिन्हांकित केले पाहिजे. शाळेबाहेर कॉन्क्रीटचे रस्ते नसलेल्या शाळेसाठी 100 यार्ड चिन्हांकित करण्यासाठी तंबाखू मुक्त क्षेत्र असा उल्लेख करणारा फिक्सिंग बोर्ड लावला जाऊ शकतो. तुम्ही बोर्ड लावू शकता, त्याचे फोटो अपलोड करू शकता. आणि याच्याकरता उदाहरण दिलेलं आहे बघा आपल्याला. असा बोर्ड लावा तुम्ही, किंवा अशा प्रकारची तंबाखूमुक्त क्षेत्र म्हणून एक ऑइल पेनने रेषा ओढा 100 यार्डच्या, म्हणजे शाळेच्या बाह्य सीमेपासून 100 यार्डपर्यंत अशा प्रकारे चित्र दिलेले आहे. आणि इकडे बोर्डही दिलेला, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. निकष क्रमांक 9 शेवटला निकष आहे. निकष क्रमांक 9 आहे बघा, काय म्हणते निकष क्रमांक 9. तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारे कोणतेही दुकान शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात नाही. बघा, तंबाखूजन्य विक्री करणारे एकही दुकान 100 यार्डच्या अंदर नसावं. असलं तर काय करायचं हे दिलेलं आहे. आता या निकषाची पूर्तता कशी करावी. शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे दुकान नसल्यास शाळेच्या, बघा काय म्हणते ते, शाळेने शाळेच्या लेटर हेडवर शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्डच्या आत तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारे कोणतेही दुकान नसल्याचा उल्लेख करून सूचना तयार करणे आवश्यक आहे. यापर संस्थेच्या आजूबाजूच्या तंबाखूच्या दुकानाच्या स्थितीचा उल्लेख करणारा मुख्याध्यापक प्रभारी अधिकारी स्वाक्षरी आणि शिक्का स्पष्टपणे दाखवणाऱ्या नोटीसचे चित्र अपलोड करावे. एक नोटीस आपल्याला तयार करायचं आहे. 100 यार्डच्या आत कोणत्याही प्रकारे तंबाखूजन्य पदार्थाचे दुकान नाही असं, आणि त्यावर मुख्याध्यापकाचा शिक्का मारायचा आहे. 100 यार्डच्या आत तंबाखूची विक्री करणारे दुकान नाहीत हे दाखवणारे दुसरे चित्र शाळेच्या बाहेरील आवाराचे घेतले पाहिजे. आणि आपल्याला मग एकही तंबाखू विक्रीचे दुकान नाही आहे, मग त्याचा आपल्याला काय करायचं आहे, बोर्ड दाखवायचा आहे, म्हणजे फोटो दाखवायचे आहे प्रूफ म्हणून. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला शाळेच्या बाहेरच्या दर्शनी भागाचे फोटो काढायचे आहे, ते आपल्याला अपलोड करायचे आहे. एक आपल्याला एक प्रमाणपत्र तयार करायचं आहे की 100 यार्डच्या अंदर कोणत्या प्रकारे तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे दुकान नाही आहे. आणि मग दुसरा मुद्दा काय म्हणते, शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे दुकान असल्यास, आता दुकान आहे तर मग काय करायचं, यापर नोटीसचे एक चित्र अपलोड करा ज्यामध्ये 100 यार्डच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विकणारे दुकान असल्याचे नमूद करणारे मुख्याध्यापक प्रभारी अधिकारी यांची स्वाक्षरी शिक्का स्पष्टपणे दर्शविते. दुसरे फोटो हा असा असावा जिथे दुकानदाराला तंबाखू विक्री थांबवण्याचे आवाहन केले आहे. मग दुकान आहे त्याचा फोटो अपलोड करा, आणि त्याला तंबाखू विक्री थांबवण्याकरता आपण आवाहन केले आहे किंवा एखादी नोटीस दिला आहे किंवा पत्र दिलं आहे, त्याचा फोटोसुद्धा आपल्याला अपलोड करायचा आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने शैक्षणिक संस्थेच्या चिन्हांकित क्षेत्रामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकले जात नाही याची खात्री करण्यासाठी 100 यार्ड क्षेत्र स्पष्टपणे चिन्हांकित केले पाहिजे. शाळेबाहेर कॉन्क्रीटचे रस्ते नसलेल्या शाळेसाठी 100 यार्ड चिन्हांकित करण्यासाठी तंबाखूमुक्त क्षेत्र असा उल्लेख करणारा फिक्सिंग बोर्ड लावला जाऊ शकतो. बघा, आता इथं तुम्हाला असं प्रकारचं, तुम्हाला जर तंबाखू विक्रीचं दुकान असेल तर आपल्याला काय करायचं, असा एक नोटीस त्याला द्यायचा आहे, असं आपल्याला नोटीस आपल्याला द्यायचं आहे. आणि दुकान नसेल तर मग आपल्याला एक लेटर तयार करायचं आहे की आमच्या शाळेच्या परिसरात 100 यार्डमध्ये कोणत्याच प्रकारे तंबाखू विक्रीचं दुकान नाही. तर मित्रांनो, हे असे 1 ते 9 मुद्दे आहेत. 1 ते 9 मुद्दे आहेत. हे 9 मुद्दे तयार करून आपल्याला सलाम मुंबई फाउंडेशन हे ॲप डाउनलोड करायचे आहे, आणि ते ॲपवर काय करायचे आहे, आपल्याला ते मुद्दे अपलोड करायचे आहे. आणि मग आपलं त्या मुद्द्याची आपल्याला चेकिंग होईल त्या ॲपवर, आणि आपल्याला काही वेळानंतर किंवा दिवसानंतर प्रमाणपत्र मिळेल. आणि ते प्रमाणपत्र आपल्याला शाळेच्या दर्शनी भागात लावा, अधिकाऱ्याला दाखवा. आणि या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत या मुद्द्याअंतर्गत आपल्याला प्रमाणपत्र दाखवून गुणसुद्धा घेता येते. मित्रांनो, अशा प्रकारे पूर्वतयारी करा. फोटो 9 निकषाचे फोटो अपलोड करा. प्रत्येक निकषाचे 2-2 फोटो अपलोड करायचे आपण इथे पाहिलेले आहे. आणि आपल्याला अजून विस्तृत माहिती पाहिजे असेल तर हे PPT माझ्याकडून तुम्ही घ्या.
मला मेसेज करा, हाय पाठवा आणि तंबाखूमुक्त शाळा निकष याची PPT पाठवा म्हणून मला सांगा, मी तुम्हाला पाठवील. म्हणजे आपल्याला अजून चांगल्या प्रकारे पाहता येते, याची प्रिंट काढता येते तुम्हाला आणि अजून सुंदर प्रकारे तयारी करता येते. धन्यवाद. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तयारी करा. नक्कीच आपला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटलाच असेल. आपला जो शाळेचा परिसर आहे तो तंबाखूमुक्त करून चालणार नाही, तर आपल्याला या सलाम मुंबई फाउंडेशन या ॲपवर फोटो अपलोड करायचा आहे, त्यांनी प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्याचं. त्याशिवाय आपला जो परिसर आहे तंबाखूमुक्त आहे असा धरला जाणार नाही. धन्यवाद.